मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज काहीतरी गोड खायला मस्त असं बनवूया। तर आज मी मस्त तुमच्यासोबत गुलाबजामुनची रेसिपी शेअर करणार आहे। इतकी छान आणि इतकी चव लागते ना। तर चला आजची ही रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल मस्त असं गुलाबजामुन बनवायसाठी 2 पाकिट घेतलेले आहेत। हे 2 पाकिट बनवायला घेतलेले आहेत। एक बुट्टी घेऊया। तर आता कापून घेतलेला आहे, बुट्टीत ओतून घेऊया सगळं। दोन पाकिटचं करणार आहे। बाहेर मस्त असा पाऊस पडायला लागलाय, गोड सगळ्यांना काहीतरी खाऊ वाटलेलं आहे। तर चला म्हटलं गुलाबजामुनच बनवूया। चांगलं असं एकदम मिक्स करून घेऊया हाताने। थोडं थोडं पाणी ओतून चांगलं असं पीठ मळून घेऊया। थोडं थोडंच ओता। जसं लागेल तसं ओतून मस्त असा एक गोळा बनवून घेऊया। तर छान असा एक गोळा बनवून घेते। तर थोडंसं तेल ओतून आणि जरा मळून घेऊया आपण। तेल ओतून मळलं की नाही थोडंसं चिटकत नाही म्हणताना। आणि थोडं थोडंच पाणी ओतून मळून घ्या मस्त असं घट्टसर पीठ। हे पहा छान झाले। एक थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवूया आपण झाकून। आता बनवूया आपण पाक। थोड्या वेळ ठेवलेला आहे तर पाक बनवून घेऊया। तर इथं घेतलेलं आहे एक वाटी, मोठी वाटी भरून साखर घेतलेली आहे। 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। गॅसवर ठेवलेली आहे कढाई, पाणी ओतूया आणि थोडंसं पाणी ओतते, अर्धा ग्लास। आणि अर्धा ग्लास घेतलेला आहे ते बी ओतूया। आता साखर। तर आता हलवून घेऊया। हलवून एक चांगलं शिजवून घेऊया। साखर हे विरघळून घेऊया पूर्ण। एक हलकासा पाक बनवायचा, जास्त बी नाही, दाखवते तुम्हाला प्रमाण। तर मस्त असा पाक आपला शिजायला लागलेला आहे बघा। आता इथं 2 इलायची घेतलेले आहेत। घेतले ते 2 इलायची आता थोडंसं याला कुटून घेऊया। मोठे इलायची आहेत म्हणताना 2च वापरले ते। हात घालून नाही, नाहीतर खलबत्त्यात घालून कुटा असं छान होते ते। कुटून घेते। कुटून घेतलेला आहे, टाकू याच्यात। हा मस्त मला वास यायला लागलाय बघा। इलायची मोठ्या होत्या ना चांगल्या। आता पाकला आणि थोड्या वेळ बनवू देऊया, पण त्याचे गोळे बनवून घेऊया आपण। बारीक गॅसवर चांगलं बनवून घेऊया आपण। पीठ बी आपलं चांगलं मुरलं असेल। आणि एकदा घसा मळून घेऊया। छान असं एक गोळा तोडून घ्यायचा, चांगलं असं गोल बनवून घ्यायचं बघा। मस्त असं व्हायला लागलेत गोळे। किती मोठं किती बारीक छोटं पाहिजे तसं तुमच्या पसंतीनं करून घ्या। तर ह्या पद्धतीनं असं बनवून घेते। मुलायला पण किती। तर आपला पाक चांगला शिजलेला आहे, मस्त झालाय पहा, घट्ट मूठ असा झालेला आहे।
मस्त असा घट्ट झालेला आहे, चिकट थोडासा झालेला आहे पहा. तर आता बंद करूया, जास्त चिकट बी नसतो हे पाक. असे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता पहा काय भारी झालेत, मस्त एक सारखी बनवून घेतले ते. एवढी झालेले आहेत, काय मोपली नाहीत किती झाले ते, पण एवढी ताटली भरून झालेले आहेत. आता कढाईत आपण ते आहे गरम व्हायला, तर एक टाकून बघूया. तर बघूया आपण तेलात सोडून. तर तेल मस्त असं गरम झालेलं आहे पहा, घालताच कसं वर भुरभुरी यायला लागले त्या. तर आता किती बसतात तेवढं तेल आता तळून घेऊया आपण. खूप सोपं पद्धत आहे गुलाबजामुन बनवायची. तर आपण तळून घेऊया. हा मस्तच बघा काय भारी कलर बी यायला लागलाय. असं पावसाळ्यात काय तर गोड तिखट मस्त छान छान खावं वाटते. तर त्यात काय तुमचं चकली बी टाकलेली आहे, व्हिडिओ नक्की पहा. आता म्हणले सगळे चकल्या खाऊन तोंड हे झालेलं आहे, मम्मी काहीतरी गोड बनव, तिखट झालेलं आहे तोंड. म्हणताना म्हणलं चला आता आपण गुलाबजामुन बनवूया. म्हणताना मुलांसाठी गुलाबजामुन बनवत आहे. मस्त असं बघा तेलात अजिबात कुठं फुटलेलं नाहीत, काय नाही, किती भारी यायला लागलेत पहा. कलर बी खूप छान यायला लागलेला आहे, मस्त असे व्हायला लागलेत. दाखवलेल्या पद्धतीनं करा, तुमचे बी असेच होतील मस्त. तर बघा मस्त असे तळले गेलेले आहेत, काढूया. आणि इथं पाक बी आपला थंड झालेला आहे, तर पाक मध्ये सोडूया. उरलेले बी तळून घेऊया. गॅस थोडस हलकच बारीक ठेवा, म्हणजे छान आतले पात्र तळतात. किती बसतात तेलात तेवढी तळून घ्यायची. बघा छान असे तळले चाललेले आहेत. मध्यम गॅस ठेवलाय म्हणजे आतनं पात्र छान तळावे म्हणून. थोडस हलकं तळत राहायचं हलवत, म्हणजे छान असे तळले गेले जातात. तर छान असं तळलं गेलेलं आहे बी पहा. कलर बी मस्त असा चेंज झालेला आहे आणि अजिबात कुठं फुटलेलं नाही. किती मोठे झालेत पहा. तर हे बी मस्त असं तेलात सोडू, याच्यात सोडूया पाकात. कोणाकोणाला गुलाबजामुन खायला आवडतात ते बी कमेंट करा. आणि तुम्ही सगळेजण छान छान कमेंट करताय, मस्त वाटतंय वाचून का नाही. कमेंट छान वाटतात, अशा कमेंट करत जावा, सपोर्ट करत जावा. सपोर्ट कमेंट साठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आता सगळंच असंच तळून घेते आता. तर मस्त असं ठेवलेलं आहे. आता थोड्या वेळेला झाकून ठेवूया आपण, म्हणजे सगळं असं का नाही पाणी शोषून घेतंय. हा असं ठेवून घेऊ मस्त. आता हा मस्त झालेत पहा गुलाबजामुन. काय मोठे झालेत आकारात, मस्त झालेत पहा. खूप रशी रशी मस्त झालेत असे. हे पहा किती मोठं झालेलं आहे हे पहा, मस्त असा खूप छान झालेलं आहे. नक्की एकदा तुम्ही बी करून बघा, तोडून बी दाखवते तुम्हाला. तर मस्त काढून घेतलेले आहेत पहा. आता दाखवते तुम्हाला कापून बी. हा हे पहा काय मस्तच असं किती छान झाले पहा. खूप छान झालेले आहेत, मस्त लागतात. करून एकदा तुम्ही बी नक्की करून बघा. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. आणि शेवटपात्री व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.